राज्यातील जिल्हा परिषदा निवडणुका आधांतरीच राहिलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आयोग वाट पाहणार आहे आणि 20 जिल्हा परिषदांमधील निवडणुका कोर्टाच्या निकालानंतरच लागण्याची शक्यता आहे, कारण 50% आरक्षण मर्यादेत निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। त्याचमुळे राज्यातील जिल्हा परिषदा निवडणुका आता आधांतरीच आहेत असंच म्हणावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सध्या निवडणूक आयोग वाट पाहत आहे। 20 जिल्हा परिषदा निवडणुका कोर्टाच्या निकालानंतरच ठरण्याची शक्यता आहे, कारण 50% आरक्षण मर्यादेत निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। त्याचमुळे या निवडणुका आधांतरित आहेत असं म्हणावं लागेल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी दीपा कदम। दीपा, काय सांगाल? सध्या निवडणुका आधांतरितच आहेत असंच म्हणावं लागेल। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता तर त्याच्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ठेवून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते। तर त्याच्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 50% आरक्षणाची मर्यादा राखून निवडणुका घेणार आहे। त्याच्यामुळे ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्हा परिषदा आणि तीन अशा जिल्हा परिषदा आहेत। तिथल्या पंचायत समित्यांमध्ये आरक्षणामध्ये 50%च्या वरती गेले आहे। त्या 3 जिल्हा परिषदा अहिल्यानगर, जालना आणि बीड या 3 जिल्हा परिषदा आहेत। अशा एकूण 20 जिल्हा परिषदांमध्ये 50%च्या वरती आरक्षण गेलेलं आहे। तर तिथे कशा पद्धतीने निवडणुका कधी होतील याच्यावरती राज्य निवडणूक आयोगामध्ये चर्चा सुरू होती। तर त्यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाचा यापुढील निर्णय येईपर्यंत घ्यायच्या नाही। मात्र ज्या 12 जिल्हा परिषदा आहेत जिथे 50%च्या आतमध्ये आरक्षण आहे तिथल्या निवडणुका आता महापालिकांच्या निवडणुकांसोबत घ्यायच्या। नक्कीच, धन्यवाद दीपा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतोय सध्या 20 जिल्हा परिषदा निवडणुका या आधांतरीच आहेत, कारण 50% आरक्षण मर्यादेत निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले।